पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीमध्ये भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आलाय। तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला। 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विवादपणे राखलेला होता। मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावरती भाजपनं बंगालमध्ये एक हाती सत्ता मिळवली आहे। भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते। तसंच या विजयाचं मोठं श्रेय हे सुवेंदू अधिकारींना देखील जातं। पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली आहे। पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली आहे। अंग, बंग आणि कलिंग अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्न हे देखील या निमित्तानं पूर्ण झालंय। पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीमधील भाजप मुख्यालयामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। पंतप्रधान मोदी बंगाली धोती घालून पक्ष मुख्यालयामध्ये दाखल झाले। यावेळी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, JP नड्डा यांनी हजेरी लावलेली होती। तर या कार्यक्रमामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। त्यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं। पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलंय असं मोदी यावेळी म्हणाले। सोबतच पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विभाजनवादी सरकार हे सत्तेबाहेर गेल्यामुळे नवा सूर्योदय झाल्याची भावना देखील मोदींनी यावेळी व्यक्त केली। आज से एक नया अध्याय जुड़ गया है। आज से बंगाल भय मुक्त हुआ है। विकास के भरोसे से युक्त हुआ है। बांग्लाय परिवर्तन होए गेछे। बंगाल चुनाव के समय कैसी खबरें आती थी, हिंसा, डर और निर्दोष लोगों की मौतें। लेकिन इस बार पूरे देश ने एक नई खबर सुनी। पश्चिम बंगाल में शांतिपूर्ण मतदान हुआ। लोकतंत्र के इस महापर्व में बंदूक की आवाज नहीं, जनता जनार्दन की आवाज गूंजी। पहली बार डर नहीं, लोकतंत्र जीता है। आज की कांग्रेस बिल्कुल विपरीत दिशा में चल पड़ी है। ऐसे समय में जब पूरा देश कम्युनिज्म से किनारा कर चुका है, कांग्रेस उसी विचारधारा को अपनाने में लगी है जिसे देश ने ठुकरा दिया है। जो माओवाद जंगलों में समाप्त हो रहा है, वो अब कांग्रेस में अपनी जड़ें मजबूत कर चुका है। और इसलिए कांग्रेस अर्बन नक्सलियों का गिरोह बनती जा रही है। कांग्रेस को एक बात नहीं भूलनी चाहिए, जिस विचार को जनता ने ठुकराया उसे जो अपनाएगा जनता उसे भी ठुकराएगी। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दिल्लीमधील मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यालयात जल्लोषाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये निकालावरती चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र पश्चिम बंगाल आणि आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली आहे का याची माहिती अद्यापही कळू शकलेली नाहीये।
दरम्यान 1 डिसेंबर 2014 मध्ये कोलकात्यामध्ये अमित शहांनी थेट ममता बॅनर्जींना खुलं आव्हान दिलं होतं. दीदी, तुम्ही ऐकत असाल तर ऐका, मी अमित शहा आहे, बंगालच्या राजकारणामधून टीएमसीला उखडून टाकण्यासाठी आलोय, असं म्हणत अमित शहांनी 2026 मधल्या भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे संकेत दिलेले होते. मित्रों, कुछ दिन पहले ये रैली की जब बात चलती थी तो ममता जी ने मीडिया के सामने एक छोटा सा सवाल किया कि अमित शाह कौन है, ऐसा पूछा था. दीदी, अगर आप देख सकती है तो देख लीजिए, सुन सकती है तो सुन लीजिए, मैं अमित शाह हूं. मैं भारतीय जनता पार्टी का एक छोटा सा कार्यकर्ता हूं. मैं अमित शाह हूं और इस बंगाल की भूमि पर से तृणमूल को उखाड़ने के लिए आया हूं, वो आप समझ लीजिए. मित्रों, दरम्यान विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मतदारांचे आभार मानलेत. ममता बॅनर्जींना हरवणं गरजेचं होतं, हा मोदींचा विजय आहे. मला फक्त हिंदू जैन लोकांनी मतदान केल्याची प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली. ये बहुत जरूरी था, ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था. ममता बनर्जी का राजनीतिक संन्यास अभी हो गया है. 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया. इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से. उनको खुल के मुसलमान वोट दिया. वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला, सब ममता को वोट दिया. और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया. ये जीत हिंदुत्व का जीत है. दरम्यान तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का बसलाय. तृणमूलच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलेला असतानाच ममता बॅनर्जींना देखील पराभवाचा सामना करावा लागलाय. भवानीपूर मतदारसंघामध्ये सुवेंदू अधिकारींचा 15,000 मतांनी विजय झालेला आहे, तर ममता बॅनर्जींचा पराभव झालाय. भवानीपूर मतदारसंघामध्ये मतमोजणी दरम्यान काही काळ वातावरण तापलं होतं. ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले. मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच 100 पेक्षा जास्त जागांवरती घोटाळा झाल्याचा देखील आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. दरम्यान याच संदर्भामध्ये आज दुपारी 4 वाजता ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत. मेरे को पिटाया, मेरे को लात मारा, सीसीटीवी ऑफ कर दिया. हमारा एक एजेंट को घुसने नहीं दिया. हमको भी, हम 5 मिनट के लिए घुसा था. मैंने रिक्वेस्ट किया था कि हमारा एजेंट को घुसने दीजिए. डीओ assured me they will be allowed. After that he is not available. Nobody is available. But I complained everywhere. आणि दरम्यान 5 राज्यातील निकालानंतर राहुल गांधींनी ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन यांना फोन केलाय. धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्यांविरोधामध्ये लढावं लागेल असं वक्तव्य यावेळी राहुल गांधींनी केलंय. तर निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग आणि यंत्रणांचा गैरवापर झाल्याची तक्रार ममता बॅनर्जींनी यावेळी व्यक्त केली आहे. मात्र निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो, इंडिया आघाडीनं एकजुटीनं लढलं पाहिजे अशा आशयाची चर्चा राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांच्यामध्ये झाली आहे. दरम्यान राहुल गांधींनी या संदर्भामध्ये ट्विट देखील केलंय. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय, भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीनं आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका चोरल्या. बंगालमधील 100हून अधिक जागा चोरल्या. आम्ही ममता बॅनर्जींशी सहमत आहोत. आम्ही हे डावपेच यापूर्वीही पाहिले आहेत. निवडणूक चोरी, संस्थात्मक चोरी, दुसरा पर्याय तरी काय, अशी एक्सपोस्ट राहुल गांधींनी केली आहे. दरम्यान लोकशाही कधीही मरणार नाही किंवा हरणार नाही, कारण देशामधील जनता अजूनही जिवंत आहे. वेळ आल्यावरती लोकशाही पुन्हा एकदा गगनाला भिडेल. निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतो. निवडणुका निष्पक्ष असतील तर आम्ही जय पराजय स्वीकारायला तयार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. अजिबात या देशातली लोकशाही कधी हरणार नाही. या देशाच्या लोकशाहीला फार मोठी परंपरा आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून या देशामध्ये लोकशाही आहे.
बरं. पण आजच्या लोकशाहीपेक्षा ब्रिटिशांची लोकशाही बरी होती असं कधी कधी वाटतं. कारण जोपर्यंत निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करणार नाही तोपर्यंत या देशात लोकशाहीवर शंका घेतल्या जातील. सबसे बड़ा अपमान इस देश में अगर हिंदुओं का कोई करता होगा वो भारतीय जनता पार्टी है. अजिबात या देशातले लोक निवडणुका ताब्यात घेण्याचा मोदी शहांचा पॅटर्न ठरलाय आणि त्याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलंय अशी टीका ही भाजपवरती सामनामधून करण्यात आली आहे. भाजपच्या विजयाचं श्रेय हे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जातं अशी देखील खोचक टीका सामनामधून करण्यात आली आहे. तर मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापतीये, इथं विजयाचे जल्लोष केले जात आहेत असं सामनात म्हणण्यात आलंय. तर सामनामधून भाजपवरती ही टीका करण्यात आलेली आहे. निवडणुका ताब्यात घेण्याचा मोदी शहांचा पॅटर्न हा ठरलेला आहे आणि याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलंय अशी टीका सामनात करण्यात आलेली आहे. नेमकं काय म्हणण्यात आलंय तर पश्चिम बंगालमधील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केलं नाही. भाजपचा निवडणुका लढण्याचा हाच पॅटर्न आहे. देशभरातील महिलांवरती अत्याचार वाढलेत. महाराष्ट्रात चिमुकल्या मुलींवरती बलात्कार करून त्यांना ठार केलं जात आहे. मात्र लोक हे सर्व स्वीकारतात. भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात. मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापत असताना महाराष्ट्रात पश्चिम बंगाल आसामच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणून उत्सव साजरे होतात. हे लोकशाहीचं भेसूर रूप सध्या दिसत आहे. अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही. कारण खरा धर्म बुडताना दिसतोय. 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाने जसे ठरवले होते त्याचप्रमाणे लागलेले आहेत. मोदी शहा यांनी निवडणुका ताब्यात घेण्याचा एक पॅटर्न ठरवलाय. त्या पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलंय. अशी टीका भाजपच्या विजयावरती सामनामधून करण्यात आली आहे. ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं होतं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी सुरू केलेली होती अशी टीका मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत रहा एबीपी माझा. पावड बाय पारंपरिक चवीचं नवरूप RA मसाले को पावड बाय एक हिंट तो देते हिंट बड़े आराम से आणि रासायनिक खतात सक्षम पर्याय ग्रीन हार्वेस्ट. RA चा कांदा लसूण मसाला आणलाय हा सरकार. अरे वा, मना मनात चवीचं साम्राज्य. सिम्फनी एअरफोर्स सुपर पॉवरफुल फॅन सह थंड हवा देईल दूरपर्यंत. सिम्फनी इंडियाचा नंबर 1 कूलर. दातांमध्ये झिंझिण्या सेन्सोडाईनद्वारे मिळवा झिंझिण्यांपासून संरक्षण आणि निरोगी दात. सेन्सोडाईनचा लहान पॅक फक्त 20 रुपयांमध्ये. सादर आहे मेडर्मा ॲडव्हान्स प्लस कार जेल. ही सामान्य कार क्रीम नाही. जखम, सर्जरी, बर्न, कट मार्क्स आणि मुरमांवरील चट्टे यावर दिवसातून एकदा लावा आणि 8 आठवड्यात दृश्यमान फरक पहा. नवीन आणि जुन्या दोन्ही जखमांवर प्रभावी. मेडर्मा ॲडव्हान्स प्लस कार जेल. Create a system to clear my case backlog. घर में नया काम करवाया है. पढ़ी लिखी स्मार्ट बहू जो आई है. मम्मी जी, स्मार्ट तो आप है. घर में 2 लक्ष्मी एक साथ ले आई हैं. 2 लक्ष्मी. एक घर में, एक वहाँ ऊपर. PM सूर्य घर.
सोलर भी तो घर की लक्ष्मी ही है, बिजली बिल जीरो जो कर देती है। स्मार्ट है बहू मेरी, सब ऊपर वाले की दया है मम्मी जी। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना का लाभ उठाएं, 78,000 रुपए तक की सब्सिडी भी पाएं। अब बिजली बिल होगा जीरो। हर घर सूर्य घर। मास्क से एंजाइटी नहीं, बस सच छुपता है। सो हील इट, डोंट हाइड इट। निसर्ग हर्ब्स बॅकोसेल हर्बल स्ट्रेस रिलीवर। सुरुची घेऊन आले आहेत इंडियाज फर्स्ट लेझर सॉर्टेड कसुरी मेथी, जी मेक शुअर करते की कोणतीही इम्प्युरिटी मेथी सोबत पॅकेट मध्ये येऊ नये। खाण्यात असेल रुची तर चेंज टू सुरुची। है प्रिसीजन सोलर इंजीनियरिंग, रोबस्ट इंस्टॉलेशन, प्रिसाइज अलाइनमेंट और प्रिसाइज सोल्यूशन डिजाइन, तब मिलती है ज्यादा बिजली की गारंटी। लिवगार्ड, पावरिंग द होम्स ऑफ टुमारो। महाराष्ट्रात सर्वाधिक डॉक्टर इंजिनियर घडवणारा आपल्या विश्वासाचा क्लास मोटेगावकर सरांचे आरसीसी, जिथे तयारी परफेक्ट तिथे रिझल्ट इतिहास घडवतात। 11वी व 12वी प्रवेश सुरू। 4 iconic teams, 1 legendary brand, 20 hours of heat, 20 hours of cool with Milton. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला। आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या। बॉस प्रमोशन दे दो ना। ओके, यू आर प्रमोटेड। ऐसे प्रमोशन मिलना इम्पॉसिबल है, पर पारुल यूनिवर्सिटी के ऑनलाइन MBA से प्रमोशन मिलना बिल्कुल पॉसिबल है। वर्षांपासून ज्या एलोवेरा बद्दल लोक अजाण होती, आम्ही त्यावर वैज्ञानिक संशोधन करून असे अनुभवले की पतंजली एलोवेरा जेलने 3 ते 7 दिवसांमध्ये पिंपल्स, रिंकल्स, डार्क सर्कल ठीक होतात आणि रॅशेस, इचिंग व स्किन इरिटेशन पासून इन्स्टंट बेनिफिट देतं आणि आपली स्किन राहते एव्हर यंग। मी सॉरी म्हणायची वाट बघत होतीस, मग तू तरी बोलायला इतका वेळ कशाला लावलास? सॉरी आणि थँक्यूच्या पलीकडचं नातं। परिवार चहा, माझा चहा, माझा परिवार। शिंपी दादा नमस्कार। 2 ड्रेसेस शिवायचे, ठीक आहे? असं काहीतरी, एकाला पफ स्लीव्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा। शर्ट एकदम शॉर्ट लाइन ठेवा क्रॉस पेंटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस ठेवा। पण शिंपी दादा 4 दिवसांनी पार्टी आहे, बनेल ना तोपर्यंत पक्का? हो होईल। कसे? जस्ट लुकिंग लाईक अ वाव। फॅशन बदलते नेहमी, उषा नेहमी। पहा माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, निसर्ग हब्स आणि MSCIT। दर शनिवारी रात्री 9 वाजता आणि रविवारी सकाळी 9 वाजता फक्त ABP माझावर। पावर्ड बाय चितळे पाश्चराइज्ड टेबल बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सोनेरी वाटचाल 200 वर्षांकडे, बर्वा स्किन थेरपी, सेफ, नॅचरल अँड ग्लॅमरस, सोनाई पशु आहार म्हणजे दूध उत्पादन दमदार, निसर्ग हर्ब्स आणि शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT। ब्रेक नंतर स्वागत KRA ज्वेलर्स, सिंबल ऑफ प्युरिटी। आपण पाहत आहात ABP माझा। उघडा डोळे, बघा नीट। 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। अंगारकी निमित्त राज्यातल्या सर्वच गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी देखील राज्यामधल्या कानाकोपऱ्यामधून भाविक दाखल झालेत। मे महिन्यामध्ये अंगारकी असल्यामुळे यंदा गणपतीपुळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या ही 70 ते 80 हजाराच्या घरात असेल असा अंदाज गणपतीपुळे देवस्थाननं वर्तवलाय। त्याच वेळेला उन्हाचा तडाखा हा वाढतोय आणि ते पाहता दर्शन रांगांमध्ये देखील काही बदल करत ग्रीन शेड नेटची व्यवस्था ही करण्यात आली आहे। अंगारकी निमित्त अगदी पहाटेपासून गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसते। अगदी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारांच्या संख्येनं भाविक इथं दाखल झालेले आहेत। अर्थात मे महिने सुट्टी देखील आहे, त्यामुळे गर्दी देखील इथं झालेली दिसते। माझ्यासोबत
इथले काका आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. काका, मंदिरामध्ये पहाटेपासून आता दर्शन दिसतंय, लोक आलेत राज्यातल्या कानाकोपऱ्यातून. या अंगारकीचं महत्त्व कसं आहे किंवा काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी अमित प्रज्ञा प्रभाकर गणोडकर, मुख्य पुजारी संस्थान श्री देव गणपतीपुळे. मे महिन्याच्या उन्हाळी हंगामी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वैशाख अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने आज श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आमच्या अंदाजानुसार साधारणपणे 40 ते 50 हजार अधिक भाविकांची शक्यता आम्हाला वाटते आणि त्यानुसार संस्थान श्री देव गणपतीपुळेमार्फत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग असेल, पिण्याचं पाणी असेल, पार्किंग व्यवस्था असेल, या ज्या सुखसोयी आहेत भाविकांसाठी लागणाऱ्या, याची अतिशय उत्तम अशी चोख व्यवस्था संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिर ट्रस्टच्या मार्फत करण्यात आली आहे. मोठ्या संख्येनं जर आपण बघितलं तर बाप्पाचं दर्शन घेतलं जातं आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. राज्यांच्या विधानसभेसोबतच राज्यामधील विधानसभेच्या 2 जागांसाठी देखील झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल लागलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागी निवडणूक पार पडली. यावेळी सुनेत्रा पवारांनी देशातील ऐतिहासिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केलाय. सुनेत्रा पवारांनी 2,18,930 मताधिक्य मिळवत देशामधील सर्वात जास्त मतानं निवडून येण्याचा विक्रम केलाय. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपनं मोठे प्रयत्न केले. यानंतर काँग्रेसनं पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर अनेक छोटे मोठे उमेदवार रिंगणामध्ये होते. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय ही केवळ औपचारिकता होती, तर सर्वाधिक मताधिक्य मिळवणं हेच लक्ष्य होतं आणि ते अखेर पूर्ण झालंय. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर मुलगा जय पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये कोणीही जल्लोष करू नये असं आवाहन जय पवारांनी केलंय. तसंच अजित पवारांप्रमाणेच दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केलं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाईम मधून. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन केलंय. हा विजय केवळ निवडणुकीमधील यश नसून बारामतीच्या जनतेनं व्यक्त केलेला ठाम विश्वासाचा आणि विकास कामांच्या ठोस पुराव्याचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. बारामतीच्या जनतेनं विकासाला दिलेला कौल भविष्यामधील प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करणारा असल्याचा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. एनडीए की नेता, महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी ने भी बड़ी जीत दर्ज की है. मैं इन सभी राज्यों की जनता का उनके समर्थन के लिए हृदय से आभार व्यक्त करता हूं. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंनी प्रचंड मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर घरी परतताच कर्डिले कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलंय. यावेळी अक्षय कर्डिले यांच्या मातोश्री अलका कर्डिले यांना अश्रू अनावर झाले. राहुरीमधील मतदारांनी कर्डिले कुटुंबावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांना विधानसभेमध्ये पाठवलं. शिवाजीराव कर्डिलेंप्रमाणेच अक्षय देखील जनतेची सेवा करेल अशा भावना त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केल्या. देणारच होते अक्षयला जागा त्यांची, पण आज त्यांनी सगळी जागा अक्षयला खुर्चीच देऊन टाकली. तर सगळ्यांना लय आनंद झाला, समाधान. साहेबांची सुद्धा लय आनंद झाला. साहेब आता जशी साहेबांनी वाटचाल ठेवली तसंच अक्षय पण होणार आहे. सगळ्यांनी जनतेची सेवा करायला करतात. साहेबांनी अक्षयला खुर्ची दिली. अक्षय दादा साहेबांनी जी सेवा केली ते सगळ्यांची जनताची सेवा करणार. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांनी ईव्हीएम मशीनवरती संशय व्यक्त करत या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावरती पैशांचं वाटप केलं असल्याचा आरोप मुकाटे यांनी केलाय. राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेवरती देखील संशय व्यक्त करत तनपुरेंनी शेवटपर्यंत कोणतीही भूमिका घेतली नाही, त्यांनी आमच्यासाठी काम केलेलं नाही असंही मुकाटे म्हणाले. मतदान चालू असताना या मतदारसंघामध्ये भयंकर पैशाचं वाटप झालं आणि पैशाचं वाटप असं झालं का जिल्हा बँकेत जे पैसे त्यांनी मुलांकडून घेतले त्या पैशाचा वापर खऱ्या अर्थाने इथं करण्यात गेला. ही खरं निवडणूक तर धनशक्तीवर विरुद्ध जनशक्ती होती. मी एकही रुपयाचा पैशाचा वापर केला नाही. सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ईव्हीएम घोटाळा खूप मोठा खऱ्या अर्थाने मला या मतदारसंघात दिसून आला.
याबाबत मी हायकोर्टात याचिका दाखल करून याची सगळी चौकशीची मागणी करणार आहे. आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात. मंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलासा दिलाय. जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावलेल्या 1 महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयानं सुनावणीमध्ये स्थगिती दिली आहे. 4 जुलै 2019 मध्ये कणकवलीत मुंबई गोवा महामार्गावरती झालेल्या चिखल आंदोलन प्रकरणी तत्कालीन आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हे दाखल होता आणि त्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणे या कलमाखाली त्यांना दोषी धरून 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला मंत्री नितेश राणे यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आलं होतं. त्यांना आता दिलासा मिळालेला आहे. नाशिकमधील बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते. ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांनी खळबळजनक असे दावे केलेले आहेत. धार्मिक कामासाठी प्रतिभा चाकणकरांनी खरातला आधार कार्ड दिलेलं होतं असं सांगितलंय, तर स्वतःचं आणि मुलाचं आधार कार्ड हे बोंधू खरातला दिलेलं होतं असंही त्या म्हणाल्यात. गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आल्याचा प्रतिभा चाकणकर यांनी दावा केलेला आहे. प्रतिभा चाकणकर आणि खरात यांच्यामध्ये 2025 ते 2026 दरम्यान 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झालेली आहे अशी माहिती देखील समोर येते. तर खात्यांमध्ये खरातच्या नावाचा नामनिर्देशित असाही उल्लेख करण्यात आलेला आहे. ईडीचा प्रतिभा चाकणकरांचा मुलगा तन्मय चाकणकराला देखील समन्स बजावण्यात आलेलं होतं, त्याचीही चौकशी करण्यात आलेली आहे. तर या प्रकरणामध्ये अंदाजे 8 तास प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली असून गरज पडल्यास पुन्हा देखील ईडीकडून प्रतिभा चाकणकर यांना चौकशीला बोलावलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून समोर येते. तर धार्मिक कामासाठी प्रतिभा चाकणकरांनी खरातला आधार कार्ड दिलेलं होतं. या संपूर्ण चौकशीमध्ये ही धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. प्रतिभा चाकणकर यांनी हे धक्कादायक दावे केलेले आहेत. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, काल खरं तर जवळपास 8 तास प्रतिभा चाकणकरांची चौकशी करण्यात आलेली आहे. काय नेमकी धक्कादायक माहिती समोर येते? नक्कीच या भोंदू कॅप्टन खरात याच्या बोगस अकाउंट प्रकरणी ईडीने तपास सुरू केल्यानंतर प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला या संपूर्ण प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार काल प्रतिभा चाकणकर या हजर राहिलेल्या होत्या. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं जे आधार कार्ड आहे ह्याचं धार्मिक कामासाठी त्याचा तपशील हा मागवण्यात आला होता आणि त्याचा गैरवापर केल्याचा दावा हा आता प्रतिभा चाकणकर यांनी आपल्या त्या ठिकाणी चौकशीत केलेला आहे. इतकंच नाही तर 2025 ते 2026 दरम्यान जवळपास 250 ते 200 कॉल मेसेजेस यांची देवाणघेवाण झालेली आहे. त्याचा देखील तपशील हा त्यांच्याकडे चौकशी म्हणून विचारण्यात आलेला होता. त्याचबरोबर या संपूर्ण खात्यांमध्ये नामनिर्देश म्हणजे स्वामिनी म्हणून खरात यांचं नाव दाखवण्यात आलेलं आहे, ज्यांनी मोबाईल नंबर देखील त्याचाच वापरलेला असल्याचा तपासासमोर आलेला आहे. त्याचबरोबर 2021 मध्ये जमा झालेले 26 लाख रुपये विशेष खात्यात वळवण्यात आले होते. 2024 पर्यंत ते ठेवून 40 लाखाचा परतावा हा या संदर्भात देखील ईडी आता चौकशी करत आहेत. तर काल झालेल्या चौकशी ही 8 तास झालेली आहे. यानंतर देखील आवश्यक माहिती असल्यास ईडी कडनं पुन्हा एकदा प्रतिभा चाकणकर यांना बोलवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर त्यांच्या मुलाची म्हणजेच तन्मय चाकणकर याला देखील समन्स बजावलेलं आहे, त्याला देखील चौकशीला बोलवलं जाऊ शकतं. त्यामुळे एकूणच 134 या बोगस खात्यांपैकीचा जो तपास आहे हा ईडी कडनं आता केला जात आहे. अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतलाय. पोलीस अशोक खरातला घेऊन शिर्डीला गेलेत. शिर्डीमध्ये अशोक खरातसह पत्नीवरती शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातचा शिर्डी पोलिसांनी न्यायालयाकडून ताबा घेतलाय. तर कालच 9व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर शिर्डी पोलीस आज खरातला राहता न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात 4 आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची पोलीस कोठडी ही आज संपत असल्यामुळे त्यांना नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि त्याचबरोबर परदेशातील फंडिंग या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर सादर होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा सुरू असताना एका सहाय्यक प्राध्यापकानं पेपर लिहित असलेल्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. वर्गामध्ये इतर विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर ही विद्यार्थी एकटी होती. याचा फायदा घेत प्राध्यापकानं विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेतलेलं असून महाविद्यालय प्रशासनानं देखील त्याला तातडीनं निलंबित केलंय. तर या घटनेनंतर परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. भोरमधील नसरापूरमधील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी मूळचे भोरचे असलेले शिवसेना आमदार दिलीप लांडे हेही उपस्थित होते. आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करून महिन्याभरामध्ये फाशी द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि आमदार दिलीप लांडे यांनी केली आहे. याबाबत एकनाथ शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचीही माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना बदलापूरला जशी जी घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचा जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील. शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी फास्ट ट्रॅकवर हे जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. ही मुलगी सुद्धा सुट्टी करताच आजीकडे 4 दिवस आली होती आणि त्या नराधमानं लक्ष ठेवून या मुलीवर जो काही अत्याचार केलेला आहे असा अत्याचार पुन्हा कधी कुणी करू नये अशी त्या नराधमाला जास्तीत जास्त म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी आणि सगळ्यांना न्याय द्यावा की जेणेकरून पुढे असा गुन्हा असं कृत्य कुणीही करता कामा नये अशीच माझी विनंती आहे. आम्ही सरांना विनंती केली माननीय शिंदे सरांना की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्ही न्याय मिळवून द्या आणि नसरापूरला जो कलंक लागलाय तो पूर्णपणे मिटावा हीच आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आणि त्या चिमुरडीला नक्की न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला नाराज करणार नाही, सदरचा जो गुन्हेगार आहे त्याला मृत्यू मिळणार म्हणजे मिळणार. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे लोक, स्थानिक लोक, महिला असतील त्या घेऊन गेलो आणि ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये न्याय मिळाला त्याच धर्तीवरती न्यायालयाला विश्वासात घेऊन, पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन त्याचा तपास करण्यात यावा. तपास करून आणि विशेष न्यायालयाची पुण्यामध्ये स्थापना करून याच महिन्यामध्ये न्यायालयामध्ये दाखल करण्यात यावं आणि न्यायालयाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही मागणी केली. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल असं लगेच जाहीरही केलं. मात्र हा वेग खरंच न्याय देतो का की ही केवळ त्या क्षणाची परिस्थिती हाताळण्याची युक्ती असते असा सवाल उपस्थित झालाय. राज्यामध्ये 38 फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत. त्याशिवाय राज्यामध्ये स्वतंत्रपणे 27 पॉक्सो फास्ट ट्रॅक कोर्ट देखील स्थापन केलेली आहेत आणि त्यामध्ये 35,000 केसेस प्रलंबित आहेत. कोपर्डी, हिंगणघाट, जळीत कांड, संतोष देशमुख यांची अमानुष हत्या अशा प्रकरणांचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेला खरा, पण अजूनही न्यायाची प्रतीक्षाच आहे. तपासामध्ये विलंब, आरोपपत्र उशिरा सादर करणं, कमकुवत पुरावे, साक्षीदारांना धमक्या, साक्षीदारांनी जबाब बदलणं, त्यांची कोर्टामध्ये अनुपस्थिती, न्यायाधीश सरकारी वकिलांची कमतरता, फॉरेन्सिक रिपोर्ट उशिरा येणं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट याने घेतलेली धाव, अंतिम निर्णय येण्यास लागणारा मोठा कालावधी यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट असून देखील निकाल लागण्यास उशीर होतोय. आज 6-7 वर्षापासून फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट चालू असून देखील आणि त्यांनी ठीकठाक काम केलेलं असून देखील 40,000च्या जवळपास खटले पेंडिंग आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला फंडिंग वाढवणं गरजेचं आहे. जजेस, स्पेशलाइज्ड जजेस जे ह्याच्यासाठीच काम करणार आहेत अशा जजेसची अपॉइंटमेंट करणं गरजेचं आहे. आज काय होतं आहे, ॲडिशनल चार्ज दिला चालला आहे सेशन जजेसला. म्हणजे ऑलरेडी ते त्यांचं काम करून त्यांच्यावर त्याचं बर्डन आहे, त्याच्यात हा तुम्ही ॲडिशनल चार्ज देताय. मग ज्या स्पीडनी त्यांना काम करायची अपेक्षा आहे फास्ट ट्रॅक कोर्टसाठी ते होत नाही. आणि आता काही प्रकरणं पाहूयात ज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय मिळालेला नाहीये. 2016 कोपर्डीत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, हत्या, राज्यभर मोर्चे देखील काढण्यात आलेले होते. मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. तर सरकारनं तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली, जलद निर्णय, पण अंतिम न्याय हा प्रलंबितच आहे. सध्या प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलंय.
तर खैरलांजीत मागासवर्गीय कुटुंबाची चौघांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती. आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं करण्यात आली. फास्ट ट्रॅक कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली, पण उच्च न्यायालयानं जन्मठेप दिली. तर यानंतर अपहरण, अमानुष मारहाण, छळ करून मस्साजोगच्या सरपंचांची हत्या करण्यात आली आहे. राज्यभर संतापाची लाट उसळली. वेगामध्ये तपासही सुरू झाला. मोठं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. वर्षभरानंतर ही स्पेशल कोर्टामध्ये ट्रायल अजूनही निकाली लागलेली नाहीये. तर ही काही प्रकरणं सध्या समोर आलेली आहेत. त्याचबरोबर नसरापूरमधील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरकर रस्त्यावरती उतरले. सोलापूरमधील चौपाळ परिसरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन घटनेचा निषेध केलाय. चौपाळ इथल्या विठ्ठल मंदिर ते नवी पेठ परिसरामधून कॅन्डल मार्च काढण्यात आला. नातीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया, नराधमाला बदलापूर सारखाच न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर या कॅन्डल मार्चमध्ये भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. आज आपल्या राज्यामध्ये असं लहान मुलावर अत्याचार होत असताना या सोलापुरातली जनता आज स्वस्थ बसणार नाही आहेत. या सोलापूरच्या शहराच्या लोकांना न्याय पाहिजे आहे. हे न्याय त्यांना त्या मुलीच्या ज्यांनी जे दृष्टीकृत केलं आहे त्याला ताबडतोब त्याचा निकाल लावून फाशी द्यावं असं या सोलापूर शहराच्या प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे. आपली समाज व्यवस्था इतकी बोतड होत चालली आहे का काय? न्याय व्यवस्था एवढी लोकांना बोतड होऊन न्यायच देऊ शकणार नाही काय? अशावरचा विश्वास लोकांचा उठत चालला आहे. पण मला अजून एक घटना जी एकनाथजी शिंदे साहेबांनी बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं एक चांगला निबंध लिहून तिथं घटनाक्रम तयार करून तिथं तुम्हाला माहीत आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं आत्ता आम्हाला अपेक्षा आहे की सोलापूरला बदलापूरच्या धर्तीवरचा न्याय सोलापूरच्या आमच्या लेकीला मिळाला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती. नराधमाला असं शिक्षा झाली पाहिजे की आणि त्याला कोणताही वकील नाही मिळाला पाहिजे आणि जे त्याला हे देते ना जामीन त्याला पण ठेचलं पाहिजे आणि त्याला काही जामीन बिमीन काय मिळालं नाही पाहिजे. लेकर ते किती लहान जीव, त्याचं काय म्हणलं असेल त्या लेकराचा जीव. नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून 2 आरोपींनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत पळ काढल्याची घटना घडली आहे. प्रोडक्शन वॉरंटवरती आणलेल्या या आरोपींना डीबी रूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं. संधी साधत दोघांनीही पलायन केलं. त्यापैकी एकाचा पाठलाग करून पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय, तर दुसरा आरोपी हा फरार झालाय. या घटनेमुळे पोलीस ठाण्यामधील सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून वरिष्ठ अधिकारी सध्या ठाण्यामध्ये टळ ठोकून आहेत. जळगावच्या यावलमध्ये सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेला चारमळी आदिवासी पाडा आजही पिण्याच्या पाण्यासाठी झगडतोय. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध योजना आल्या गेल्या, त्यावरती कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र या पाड्यावरील आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न हा आणखीनच गंभीर बनलाय. 3 वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल ही योजना पाड्यासाठी मंजूर करण्यात आली. मोठ्या उत्साहामध्ये योजनेचं उद्घाटन देखील झालं, मात्र प्रत्यक्षात काम अर्धवटच राहिलं. परिणामी आज देखील ग्रामस्थांना पाण्यासाठी दररोज डोंगर दऱ्या ओलांडत पायपीट करावी लागते. चारमळी या आदिवासी पाड्यावरील आदिवासी बांधवांना करावा लागत असून रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांसाठी आजही हा पाडा वंचित असून केवळ पिण्याचं पाणी तरी मिळावं अशी आर्त हाक या आदिवासी बांधवांनी केली. आम्हाला एकच परेशानी आहे, पाण्याची परेशानी आहे आणि रोड परेशानी आहे. दोघच परेशानी आहे. आता एवढं पोरं गल्लं घेऊन येत आहे पाणी भरायला. आता विहीर आहे, इथं जुनी विहीर आहे, वावडी होती, ते आमच्याकडून खोदून घेतलं, ते पाणी इथनं पित आहे. इथे पाणी संपलं. आता नवीन विहीर बनवून दिले आहे ते सरकारनं. आम्हाला वोट घ्यायला येते ते सरकार म्हणते की तुम्हाला पाण्याची सोय लावून देतो म्हणते. आता सोय लावून दिलं तर ती बाकी काम पडेल आहे ते. सर आम्हाला पाण्याची लई योजना चालू आहे. तर पहिले ये खोदले ना, आता आसोदी भाजलेचा जितू नारखडे त्यांना बोलले की तुम्हाला घरून नीट नळ बसाडून देऊ म्हणा. तर 3 वर्षे झाले आम्ही वाटच पाहत आहे, काय पाणी नाही काय नाही ना. तर जितू नारखडे ते बी काय आला नाही, बघून पाहिला नाही.
योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती योजना सध्या थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडही त्या ठिकाणी ठोकलेला आहे, विहीर खोदली गेलेली आहे. पण 600 मीटर तिथं उद्याच्या 2 दिवसात पाईपलाईन करावे अशी सूचना मी कार्यकारी अभियंत्याला दिलेली आहे आणि कलेक्टर महोदयांशी माझं बोलणं झालेलं आहे की उद्याच्या उद्या तिथे तहसीलदार गेला पाहिजे, कारण की 2-2.5 किलोमीटर महिला आणि बच्चू कंपनी तिथे पाण्याकरता वणवण करतायत. धाराशिवमध्ये महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसानानंतर तात्काळ मदतीची घोषणा करण्यात आली, मात्र अजूनही अनेक कामं प्रलंबित आहेत. एकट्या जलसंधारण विभागाची 202 कामं दुरुस्तीसाठी प्रलंबित आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून काही प्रमाणात कामाला सुरुवात केली आहे, मात्र निधी नसल्यामुळे अनेक कामंही अजूनही जैसे थे आहेत. पावसाळा तोंडावरती आलाय, त्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास शेती नुकसानीची भीती ही व्यक्त केली जाते. जलसंधारण विभागाकडून 84 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली. निधी मिळाल्यानंतर शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना देखील भराव टाकून शेती दुरुस्त केली जाणार आहे. निधीमुळे सारं काही ठप्प आहे. नेत्यांनी मदतीची घोषणा केल्या, मात्र आता निधी कधी मिळणार याकडेच लक्ष लागलंय. एकूण 202 कामाची हानी झालेली आहे जिल्ह्यामधील आणि जवळपास 80 कोटी लागतील आणि ह्या वर्षी जर आपण काम नाही केलं तर आणखी त्या कामाची पुढल्या वर्षी दुप्पट होऊ शकते. आता काय मागणी कधी केली? मागणी एकूण 4 महिने होऊन गेलेले, तेव्हाच केली सप्टेंबर ऑक्टोबर. 202 कामामध्ये कुठल्या कामाचा समावेश आहे? कोप पात्रत्वाल दुरुस्ती, साठवणतवाल दुरुस्ती, जे काय DPDC मध्ये निधी आम्हाला मिळाला होता तुटपुंजा ते आम्ही ते कामं घेतलेले आहेत. ते जवळपास 147 कामं आहेत. ते बाकीचे कामं आता आम्ही शासन निधी घेऊन टाकू त्याच्या. अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यातल्या सगळ्याच गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळेमध्ये देखील गणपती मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे, तर मुंबईमधील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. याशिवाय पुण्यामधील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये देखील भाविक हे पहाटेपासूनच दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसते. अगदी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेत. विशेष बाब म्हणजे अगदी मे महिन्यातच ही अंगारकी आलेली आहे, त्यामुळं एकंदर सुट्टीचा हंगाम आणि अशा वेळेला साधारणपणे भाविकांचा हा आकडा साधारणपणे 40 ते 50 हजाराच्या घरात अधिक असेल. म्हणजेच साधारणपणे गणपतीपुळेमध्ये आज दिवसभरात जे भाविक दर्शन घेतील त्यांची संख्या साधारणपणे 70 ते 80 हजारांच्या घरात असेल असा अंदाज मंदिर देवस्थानाचा आहे. काका कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही कर्नाटकमधून आलोय, सलगरपासून कवटेमंकाळ. तर म्हणजे प्रत्येक अंगारकीला येते प्रत्येक अंगारकी. कोणाकोणासोबत आला? आम्ही 5-7 जण बरे आमच्या गावातल्या गाड्या करून आम्ही येते. चालेल. काका तुम्ही कुठून आले? पन्हाळ्याहून आलोय. दर अंगारकीला गेलो. अच्छा. आज काय बाप्पाकडे काय मागणार सगळं? काय सर्वांना सुखी ठेव, समृद्धी ठेव, हीच भाविकांचा उत्साह आहे. अगदी मे महिना आहे आणि त्यामुळं या वेळेला गर्दी अधिक असेल असा अंदाज देखील मंदिर देवस्थानाचा आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. आज अंगारकी चतुर्थी निमित्त सध्या मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे. याच मंदिरामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती आज भाविकांची गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचसोबत इकडे बघू शकतो कशा प्रकारे आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावरती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी ही सकाळपासूनच इकडे पाहायला मिळत आहे. इकडे सर्व प्रकारे काळजी घेण्यात आली आहे की भाविकांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यासोबत मंदिराला मोठ्या प्रमाणावरती फुलांनी सजवलं गेलं आहे. त्याचसोबत आपण बघू शकतो की भाविक जे आहेत ते कुठेतरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच इकडे थांबलेले असतात आणि आता कुठेतरी त्यांना दर्शन घेण्यासाठी एक वेळ मिळतो. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो प्रत्येक गणपती भक्तासाठी, त्याचसोबत भाविकांसाठी. त्यामुळे आपण बघू शकतो कशा प्रकारे आतला गाभारा आहे तो देखील फुलांनी सजवला आहे. त्याचसोबत आता थोड्या वेळाने आरतीची तयारी देखील करण्यात येत आहे. कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.